तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पुढची बातमी. विकास लवांडे यांच्यावरती शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारेंचं मंत्री नितेश राणे यांनी जाहीर समर्थन केलंय. त्यानंतर विकास लवांडेंनी सुद्धा पलटवार केलाय आणि या प्रकरणाचे मास्टर माइंड राणेच असतील असं लवांडे म्हणालेत. बघूयात त्यावरचा रिपोर्ट. विकास लवांडे यांच्यावरच्या शाईफेकीचं मंत्री नितेश राणेंनी जाहीर समर्थन केलंय. नितेश राणेंनी लवांडे यांचा उल्लेख जिहादी असा करताना शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारेंचंही कौतुक केलं. बघा आजच्या लवांडेला कशी आंघोळ घातली की नाही आमच्या बापूला भंडारे चांगली आंघोळ घातली की जास्त वळवळ करतो. त्याला वाटतं त्याला अब्बाचं पाकिस्तान आहे, काही करेल, काही आमच्या संतांबद्दल लिहिल, काही महाराजांबद्दल लिहिल आणि ते वळवळ करून कोण काय करणार नाही. मी तर तुम्ही मला विचारलं हे सेक्युलरच्या नावाने हे जिहादी काय तो सगळे बाकी कोण नाही. आमच्या संत आणि महाराजांकडे कोणीही वाटल्या नजरेने बघत असेल तर त्यांच्या सगळ्यांचे कार्यक्रमच होणार ही भूमिका आमच्या सगळ्या जणांची. तर बापूंना फोन केला की बापू चिंता करू नका, तुमचे सगळे भाऊ मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, तुम्हाला केसालाही धक्का लागणार नाही हे बापूला शब्द देऊन टाकला. घटनेचे सूत्रधार आज बोललेले असावेत असं मला वाटतंय. संग्राम भंडारे हे प्यादा असावं आणि या घटनेचे सूत्रधार ब्रेन जो त्याला म्हणतो आपण हे नितेश राणे असावेत. नितेश राणेंनी जास्त तसं स्पष्टीकरण दिलेलं त्यांच्या भाषणातनं दिसतंय. त्यामुळं सूत्रधार जर एखादा मंत्रीच असेल आणि त्यांनी संविधानिक शपथ मंत्रिपदाची घेताना काय विधानसभेत शपथ जी घेतली ती शपथ ते रोज पायदळी तोडवतात. आता जर सरकारचा मंत्रीच जर या घटनेचा माझ्यावर हल्ल्याचा सूत्रधार असेल तर कोण कुणावर गुन्हा दाखल करणार आणि कोणाला अटक होणार असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. पोलिसांचे हात बांधलेले असावेत मला असं वाटतंय आणि नितेश राणे हे मंत्री त्याचे सूत्रधार आहेत. देवेंद्र फडणवीस याची दखल घेतील का त्यांना पाठिंबा देणार हा माझा सवाल आहे. नाही, ज्या अर्थी ते समर्थन करतात की याला धक्का लागून देणार या अर्थीच या सगळ्या घटनेचे सूत्रधारच नितेश राणे असावेत. वारकरी संप्रदायात काही जणांनी घुसखोरी केली आहे असं सांगत विकास लवांडे यांनी काही जणांची यादीच जाहीर केली होती. यामध्ये संग्राम भंडारे, संभाजी भिडेंसह अनेकांची नावं होती. त्यानंतर संग्राम भंडारेंनी विकास लवांडेंवर शाईफेक करत दमदाटी केली होती. त्यानंतर नितेश राणे, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर आणि महेश लांडगेंनी याचं जाहीर समर्थन केलं. एवढंच केसाला धक्का लागणार नाही जर एवढं छाती ठोकपणे सांगतात ना तर याच पुण्यामध्ये आमच्या चिमुरडीवर अन्याय अत्याचार झाला तेव्हा हे हिंदू धर्माचा माज दाखवणारे लोकांनी फक्त त्या आरोपीला मारून दाखवावं. मी त्यांची केस मोफतमध्ये लढते आणि त्यांच्या केसाला धक्का लागून देणार नाही. नाही, मला वाटतं जळीस तळी काष्टी पाषाणी यांना भाजपच दिसतो. आता या ठिकाणी शाही फेकण्याच्या संबंधात भाजपचा काय रोल येतो. पण एक गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पार्टीची हिंदुत्वाची भूमिका आहे. म्हणून आमचे संत परंपरा याविषयी कोणी जर त्या ठिकाणी आक्षेपार्ह बोललं तर त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटत असते. आता जर संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायात घुसखोर शिरलेत याचा अर्थ जे प्रबोधनाचं काम करतात ते संत परिवारातील आमची लोक किंवा साधू यांच्यावरच तो आक्षेप त्या ठिकाणी ठरतो. या वादानंतर विकास लवांडेंनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीवेळीच शरद पवारांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दातेंना फोन करत लवांडेंना संरक्षण देण्याची मागणी केली. विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणात पोलिसांनी संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यावर गुन्हा दाखल केला. गाडी अडवणं, धक्काबुक्की करणं, काळीशाई ओतणं, पिस्तूल दाखवणं आणि जीवे मारण्याची धमकी देणं या कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. पण अजूनही संग्राम भंडारेंवर कोणतीही कारवाई झालेली नाही. मंत्रिमंडळातील एक मंत्रीच संग्राम भंडारेंच्या शाईफेकीचं समर्थन करत असेल तर पोलीस कारवाई करणार का असे सवाल आता विचारले जाऊ लागले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.